तुझी प्रार्थना. मॅथ्स पार्ट 2 युनिट कोऑर्डिनेट जॉमेट्री सब युनिट आहे आज सेक्शन फॉर्म्युला. गुड मॉर्निंग. Good morning, sir. Good morning, sir. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री मधले पुढचा सेक्शन सुरू करायचा आहे आपल्याला. तर हे आपल्याला पूर्वी झालेलं आहे. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन्स. फर्स्ट लाईन आहे L, सेकंड आहे M, थर्ड लाईन आहे N. 3 लाईन्स आर each other parallel. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. बघा, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N आणि ट्रान्सव्हर्सल टू ट्रान्सव्हर्सल आहेत. लाईन P अँड Q. तर लाईन P अँड लाईन Q आर ट्रान्सव्हर्सल. आता त्याचे इंटरसेप्ट कुठले आहेत बघा. AB, सेगमेंट AB अपॉन सेगमेंट BC, AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. हे तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये झालेलं आहे की जर 3 लाईन्स पॅरलल असतील अँड 2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होत असतील तर त्याचे इंटरसेप्ट जे असतात ते इक्वल रेशो असतो. म्हणजे AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. हे तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये झालेलं आहे. एथ स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालेलं आहे. त्याच्यावर आधारित आपल्याला पुढचा फॉर्म्युला घ्यायचा आहे डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट. तर या सेगमेंटचे आपल्याला पार्ट करायचे. उदाहरणार्थ आता एक संख्या घेऊन केलेलं आहे बघा, नंबर्स. AP हे डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे 6 अँड PB डिस्टन्स दिलेला आहे 10. आता या दोघांचा रेशो जर काढायचा असेल तर काय करणार आपण. AP अपॉन PB. AP ची व्हॅल्यू किती आहे 6, PB ची व्हॅल्यू किती आहे 10. आता रिड्यूस केल्यानंतर 3 अपॉन 5 म्हणजे AP अपॉन PB. म्हणजे या सेगमेंटचं विभाजन जर केलं तर त्यांचा रेशो येतो 3 अपॉन 5. हे आपल्याला आता फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये कसं करता येईल याच्यासाठी म्हणून पुढे दिलेलं आहे सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला हे एक्स अक्ष आणि वाय अक्ष. हे एक्स अक्ष आहे, वाय अक्ष. सेगमेंट AB या सेगमेंटचं आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन ऑफ द सेगमेंट हे डिवायडेड करायचंय इनटू रेशो. बघा, पॉइंट P ऑन सेगमेंट AB. हा सेगमेंट AB आहे
आणि त्याच्यावर पॉइंट दिलाय P, हा पॉइंट P दिलाय, त्याचा कोऑर्डिनेट आहे XY आणि A चे कोऑर्डिनेट आहेत X1 Y1, B चे कोऑर्डिनेट आहेत X2 Y2, divides segment AB in the ratio MN. हा जो सेगमेंट आहे तो MN या रेशो मध्ये काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे. म्हणून A चे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत X1 Y1, B चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत B चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत X2 Y2, P चे कोऑर्डिनेट दिलेत XY. आता ही XY प्लेन आहे, ही X ऍक्सिस आहे, Y ऍक्सिस आहे, ही सेगमेंट XY प्लेन मध्ये दिलेले आहे. तर A मधून परपेंडिक्युलर X ऍक्सिस वर काढला, P मधून परपेंडिक्युलर काढला X ऍक्सिस वर, B मधून परपेंडिक्युलर काढला X ऍक्सिस वर, आणि त्यामुळं A मधून जे परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याला C पॉइंट दिलाय, P मधून परपेंडिक्युलर काढलाय त्याला Q पॉइंट दिलेला आहे, आणि B मधून परपेंडिक्युलर काढलाय त्याला D पॉइंट दिलेला आहे. आता या X ऍक्सिस वर C चे कोऑर्डिनेट, Q चे कोऑर्डिनेट अँड D चे कोऑर्डिनेट. आता C चे कोऑर्डिनेट काय येणार आहे, तर X1 0, Q चे कोऑर्डिनेट काय येणार X0, आणि D चे कोऑर्डिनेट काय येणार X2 0. आता ही 3 लाईन्स आहेत, AC, PQ and BD, या 3 लाईन्स आहेत. आणि म्हणून आता CQ चं डिस्टन्स काढताना काय करणार आपण, X मायनस X1, बघा इथं दिलंय, याचं जे डिस्टन्स काढणार ते X मायनस X1. याच्यामध्ये आपल्याला DQ चं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करणार, X2 मायनस X. आता 3 लाईन पॅरलल आहेत, कुठल्या कुठल्या, AC, बघा ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन आणि ही थर्ड लाईन. AC सेगमेंट AC पॅरलल सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BD. आणि आत्ताच आपण या प्रॉपर्टीचा अभ्यास केलाय बघा. 3 लाईन पॅरलल असतील तर त्याचे इंटरसेप्टचा रेशो इक्वल येतो. त्याप्रमाणे या 3 लाईन आहेत 1 2 अँड 3. आता याचे इंटरसेप्ट कुठले कुठले येणार आहेत, तर AP, बघा ही ट्रान्सव्हर्सल आहे त्याची AB, अँड ही ट्रान्सव्हर्सल आपण CD घेतली, तर याच्यामध्ये AP, बघा AP अपॉन PB इज इक्वल टू CQ अपॉन QD. आता AP अपॉन PB चा रेशो आपल्याला इथं दिलाय, त्याने लक्षात घ्या कुठला दिलाय, M अपॉन N, म्हणून इज इक्वल टू M अपॉन N. आता CQ चं डिस्टन्स आपण काढलंय, DQ चं डिस्टन्स काढलंय, CQ चं डिस्टन्स आहे X मायनस X1, ते पुट केलं. QD चं डिस्टन्स आहे X2 मायनस X, ती व्हॅल्यू आपण पुट केली, इज इक्वल टू M अपॉन N, कारण AP अपॉन PB याचं डिस्टन्स रेशो आहे M अपॉन N. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, अँड
x मायनस x1 अँड एन या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि म्हणून एन इंटू ब्रॅकेट लेफ्ट साइडला एन इंटू ब्रॅकेट एक्स मायनस x1 इज इक्वल टू एम इंटू ब्रॅकेट x2 मायनस x. आता एन ना आत मल्टिप्लाय केलं, काय आलं, एन एक्स मायनस एन x1 इज इक्वल टू एम ना आत मल्टिप्लाय केलं, काय आलं, एम x2 मायनस एम एक्स. आता या ठिकाणी एक्स व्हेरिएबल असणार आपण लेफ्ट साइडला घेतलं आणि x1 आणि x2 हे राईट साइडला घेतलं, आणि म्हणून काय आलं बघा, हे मायनस एम एक्स हे लेफ्ट साइडला आलं, आणि म्हणून एम एक्स प्लस एन एक्स. राईट साइडला काय आलं, एम x2 प्लस एन x1. आता ह्याच्यामधून x कॉमन काढलं लेफ्ट साइड मधून, आणि म्हणून काय आलं, x इंटू ब्रॅकेट एम प्लस एन इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1. आता या ठिकाणी जे लेफ्ट साइडला ब्रॅकेट आपण कॉमन काढलेलं आहे बघा, काय, एम प्लस एन, यानं राईट साइडला डिवायडेड केलं, म्हणून x इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. म्हणजेच जर आपण एखाद्या सेगमेंट असेल त्याला जर डिवाइड करायचं असेल किंवा त्याचं रेशो मध्ये जर डिवायडेड झालं तर त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे असतील. आता हा पी पॉइंट आहे तो ए बी च्या इंटेरियर भागामध्ये आहे, बरोबर आहे का, इंटेरियर स्पेस मध्ये, आणि म्हणून याचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे असेल तर काय येणार आहे, x इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. सेम सिमिलर हे जसं आपण x साठी काढलं तसंच ही जर y ऍक्सिसला जर लाईन काढली आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर, आता जसं x ऍक्सिसला काढले तसंच आपण y ऍक्सिसला काढलं तर याच प्रमाणे आपल्याला फॉर्म्युला मिळेल, आणि मग y ची व्हॅल्यू कशी येणार, y इज इक्वल टू एम y2 प्लस एन y1 अपॉन एम प्लस एन. हे जे कोऑर्डिनेट आहेत, म्हणजेच जर आपल्याला दोन पॉइंट दिले असेल, पहिला पॉइंट आहे x1 y1, दुसरा पॉइंट आहे b x2 y2, रेशो तुम्हाला जर दिले असतील तर डिवाइड, जर एखादा आपल्याला काय करायचं असेल बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट which divides line segment joining the point, तुम्हाला असे पॉइंट दिले असतील आणि रेशो दिला असेल तर त्याचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी x चा कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे, y चा कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मीन्स x च आपल्याला कोऑर्डिनेट काढायचं असेल तर एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन, आणि y चे काढायचे असतील तर एम y2 प्लस एन y1 अपॉन एम प्लस एन. आता आपण हे आलं कसं ते केलंय, पण आपल्याला ऍक्च्युअली उदाहरण सोडवताना काय करायचंय तर आपल्याला देताना दोन कोऑर्डिनेट दिले जाते आणि वापरायचंय कसं बघा, की फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग पॉइंट तुम्हाला दिले जातात. आता या ठिकाणी बघा P पॉइंट दिलाय, A आणि B, P हा A ला जोडलाय, P हा B ला जोडलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला रेशो दिला जाईल. आता हा रेशो समजा काय दिलाय, M, आणि इथं रेशो दिलेला आहे N, बरोबर आहे काय. आता या ठिकाणी आपल्याला याच्यावरनं हा फॉर्म्युला कसा तयार होतोय ते बघायचं. आता हे बघा, AP and PB,
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एक्स चे कोऑर्डिनेट काढायचे. आता एक्स चे कोऑर्डिनेट काढताना कसं येणार आहे बघा, एक्स इज इक्वल टू काय आहे बघा, एम एक्स टू प्लस एन एक्स वन. बघा एम एक्स टू, आता एम एक्स टू म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या रेशोनं याच्या बी च्या कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करायचंय, लक्षात घ्या, प्लस एन एक्स वन मीन्स हा एन रेशो जो तुम्हाला दिलेला आहे त्यानं मल्टिप्लाय कुणाला करायचं आहे, ए च्या कोऑर्डिनेटला. म्हणून एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन या दोन रेशोंची बेरीज करायची म्हणजे एम प्लस एन. बघा उदाहरण सोडवताना डायग्राम काढायची कशी आणि त्याचा गुणाकार कसा करायचा आहे ते बघा. आपल्याला 2 पॉइंट देणार आहे, ए पॉइंट दिलाय, बी दिलाय. हा जो पहिला रेशो मधला आहे एम, त्यानं मल्टिप्लाय कुणाला करायचं आहे, राईट साइडच्याला. राईट साइडला जो रेशो तुम्हाला दिलेला आहे एन, त्यानं कुणाला मल्टिप्लाय करायचं आहे, लेफ्ट साइड वाल्याला करायचं आहे. आणि म्हणून आता वाय चे काढायचे असेल तर काय येणार, वाय इज इक्वल टू एम न वाय टू ला मल्टिप्लाय करायचं आहे, वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी व्हॅल्यू देणार आहे त्यानं याला मल्टिप्लाय करायचं. एक्स काढायचं आहे त्याला एक्स टू येईल आपलं, वाय काढायचं असेल त्याला वाय टू येईल, आणि एन जे दिलेलं आहे या ठिकाणी जी व्हॅल्यू दिली जाणार त्यानं या ए च्या कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करायचं. एक्स काढताना एक्स वन घ्यायचं, वाय काढताना वाय वन घ्यायचं, आणि याचा वापर करून x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y is equal to my2 plus ny1 upon m plus n याचा वापर करून आपल्याला म्हणजेच यालाच म्हणायचं सेक्शन फॉर्म्युला. काय म्हणतात याला, सेक्शन फॉर्म्युला. याचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला रेशो देताना एम आणि एन देतील असं नाहीये. आता इथं बघा या उदाहरणामध्ये ए बी दिलेलं आहे, या ठिकाणी रेशो तुम्हाला म्हणलेलंच नाही. आता इथे एकत्र उदाहरण आहेत म्हणून, पण फॉर्म्युला वापरताना आपण जसं आहे तसं फॉर्म्युला वापरायचा. इथं जसं एम पहिला आहे, एन दुसरा आहे, इथं ए आहे, बी आहे. फॉर्म्युला वापरताना सुद्धा ए आणि बी चाच वापर करायचा, एम एन चा वापर करायचा नाही. आलं लक्षात? आता आपण एक उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण अगोदर दुसऱ्या मधलं घेऊया. आता पहिलं तुम्ही सोडू शकता, आपण दुसऱ्या मधलं उदाहरण एक घेऊया, दुसरंच घेऊया. दोन्ही मायनस असल्यामुळं आपण उदाहरण क्रमांक 2
क्वेश्चन नंबर 2 मधलं दुसरं घेऊया. क्वेश्चन 2 त्याच्यातलं 2 घेऊया. आता कोऑर्डिनेट काय दिलेत बघा. P -2 -5 and Q चे कोऑर्डिनेट काय दिलेत बघा. Q 4 and 3. आता रेशो काय दिले बघा. A as B is equal to 3 as 4. आता या ठिकाणी आपण डायग्राम काढायचे. आता या ठिकाणी पहिला पॉइंट दिलाय P, दुसरा दिलेला आहे Q, मध्ये पॉइंट दिलेला आहे तो आपण आपल्या ह्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी P चे कोऑर्डिनेट आहेत -2 -5 and Q चे कोऑर्डिनेट आहेत 4 3. आता इथं आपण एक पॉइंट घेऊया S. त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे. त्याला आपण X and Y. आता इथं रेशो देताना त्यांनी काय दिलेलं आहे. A आणि या ठिकाणी देताना B. आता A ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. A इज इक्वल टू किती दिलेलं आहे 3. B इज इक्वल टू किती दिलेलं आहे 4. आता अगोदर फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला वापरताना कसं येणार आहे. आता या ठिकाणी आधी सगळ्या व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत. इथं अगोदर पहिलं x1 ची व्हॅल्यू x1 इज इक्वल टू -2 y1 is equal to -5 x2 is equal to 4 y2 is equal to 3 and A is equal to 3 and B is equal to 4. आता फॉर्म्युला वापरायचा आहे. सेक्शन फॉर्म्युला बाय using section फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला काय. x इज इक्वल टू x is equal to आता या ठिकाणी a न हे
क्यूच्या कॉर्डिनेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे क्यूचे कॉर्डिनेट काय येणार आहेत, x2 y2, आणि म्हणून काय येणार इथं आता फॉर्म्युलामध्ये a x2 a x2 प्लस b x1 अपॉन a प्लस b. आता याच्या व्हॅल्यू काय करायच्या, फक्त पुट करायच्या. इज इक्वल टू, आता a ची व्हॅल्यू आहे आपली 3, इंटू x2 माइनस 2 प्लस 4 इंटू नहीं 3 इंटू 4, x2 आहे, x2 ची व्हॅल्यू आहे 4, म्हणून 3 इंटू 4 अँड 4 इंटू x1 ची व्हॅल्यू आहे -2 आणि a प्लस b म्हणून 3 प्लस 4 इज इक्वल टू, आता 3 इंटू 4 12 प्लस 2 इंटू -2 मीन्स -8 अपॉन 7. आता 12 व -8 इज इक्वल टू 12 -8 अपॉन 7 म्हणून इज इक्वल टू 12 माइनस 8 4 अपॉन 7. म्हणजे y ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू आली तुमची 4 अपॉन 7. आता सेम हाच फॉर्म्युला y साठी वापरायचा. हाच फॉर्म्युला y साठी वापरायचा. म्हणून y इज इक्वल टू ay2 प्लस by1 अपॉन a प्लस b. तर याच्या व्हॅल्यू पुट करायचे. y इज इक्वल टू
y इज इक्वल टू a इंटू y2. a ची व्हॅल्यू आहे 3 इंटू y2 ची व्हॅल्यू आहे 3 प्लस b ची व्हॅल्यू आहे 4 इंटू y1 ची व्हॅल्यू आहे -5 अपॉन 3 प्लस 4. म्हणून y इज इक्वल टू 3 इंटू 3 9. तर 4 इंटू -5 म्हणजेच -20 अपॉन 3 प्लस 4 7. म्हणून y इज इक्वल टू 9 minus 20 minus 11. minus 11 upon 7 ही y ची व्हॅल्यू आहे. आणि म्हणून आता खाली फक्त लिहायचं आहे वाक्यामध्ये द coordinate of point हा इथं त्यांनी उदाहरणामध्ये पॉइंट ए दिलेला आहे, त्यामुळे इथं एस घ्यायच्या ऐवजी या ठिकाणी पॉइंट आपण ए आणि म्हणून कोऑर्डिनेट पॉइंट ए इज किंवा ए इंटू ब्रॅकेट 4 अपॉन 7 y चा कोऑर्डिनेट आहे -11 अपॉन 7 ब्रॅकेट कंप्लीट. हे तुमचं आन्सर आलं, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. तर या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं, जे तुम्हाला 2 पॉइंट दिलेले असतील, एक लेफ्ट साइडला एक राईट साइडला, सेगमेंट काढायचा. मध्ये जो पॉइंट तुम्हाला दिलेला असेल, आता या ठिकाणी त्यांनी सगळ्याला पॉइंट ए दिलाय, त्यामुळे आपण ए घ्यायचा आणि मग x1 y1 x2 y2 याचे कोऑर्डिनेट जे तुम्हाला रेशोचे